गुड मॉर्निंग मित्रांनो. बघू शकता तुम्ही आपल्या मागे कोणीच नाही आहे. हा आहे आपला गोवा एक्सप्रेस हायवे आणि आपण एक्सरसाइजसाठी जॉगिंगसाठी खास चालू आहे. आणि बघू शकता आपला गेटअप ट्रॅक पॅन्ट आहे, टी शर्ट्स आहे, नॉर्मल टी शर्ट आहे आणि खाली बघू शकता तुम्ही नॉर्मल सँडल. त्यामुळे आपल्याकडे शूज तर नाही आहेत मित्रांनो. होते शूज पण ते कुठे हरवले, तर त्यामुळे असा काही आपण गेटअप करून आलो आहे असं काही नाही आहे. म्हणजे ते कोणीतरी म्हटलं आहे ना की जर करायची इच्छा असेल तर काही चालतं. म्हणजे गरजेचं नाही आहे की तुमच्याकडे शूज असले पाहिजे, टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट असली पाहिजे. तर असंच काही मी पण विचार केला की आपल्याकडे काही नाही. सकाळी उठलो अगोदर मित्रांनो, सकाळी अगोदर उठलो 6 वाजता. काय माहीत आता अचानक, म्हणजे असं ठरवलं नव्हतं रात्री की काय आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, एक्सरसाइजला जायचं, असं काय नक्की नव्हतं. फक्त मनात विचार होता. आणि सकाळी 6 वाजता मला अशी एकदम अचानक जाग आली आणि जाग आल्याबरोबर मी उठलो, फ्रेश वगैरे झालो. थोडा कंटाळा करत होतो जायचा, म्हणजे उठायचा. पण नंतरला म्हटलं की जाऊन दे, उठलो तर आपण जाऊ. कारण का सुरुवात केल्याशिवाय काय होणार नाही आहे. त्यामुळे सुरुवात केली आणि फ्रेश झालो, ट्रॅक पॅन्ट वगैरे घातली. बघू शकता असा काय माझा अवतार आहे. आणि मग काय उठलो, फ्रेश झालो आणि कपडे चढवले आणि म्हटलं चला निघू आता आपण. कारण का सुरुवात नाही केली तर बाई काही नाही होणार आहे, हे नक्की आहे. गेल्या वर्षी असंच गेलं आहे. त्यामुळे यावर्षी तरी म्हटलं सुरुवात जर केली, एक दिवस बोलतात ना ते की एक पाऊल पुढे टाकला की आपोआप रस्ता मिळतो. त्यामुळे म्हटलं की नाही बाई, उठायचं म्हणजे उठायचं. उठलो, कपडे चढवले आणि त्यामध्ये मग आपल्याकडे काही शूज वगैरे तर नव्हते. पण बघा आपण असे शूज नाही म्हटलं होती, सँडल तर सँडल. म्हटलं कारणं नाही द्यायची. एकदा कारण दिलं की विषय संपला. त्यामुळे कारणं द्यायची नाही, ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करायचं आणि कामाला लागायचं. त्यामुळे तयार झालो आणि निघालो. अशा प्रकारे आता आपण एक्सरसाइजसाठी तर निघालो आहे. आजचा पहिला दिवस आहे. कंटिन्यू आपण येणार आहे, कंटिन्यू महिनाभर तरी ट्राय नाही, निश्चयच केला आहे की याच्या पुढे कंटिन्यू जी आपलं दिवसाची जी सुरुवात आहे ती अशा प्रकारेच करायची. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा. आणि तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण तर सुरुवात केली आहे. हा 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 हा, हात खराब झाला मित्रांनो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पॅन्टला पुसा आणि चला. तर बघू शकता मित्रांनो, हा आहे आपला गोवा एक्सप्रेस हायवे. तर मित्रांनो, हा रात्रीचा बघा कसा दिसतोय. रात्रीचा असा दिसतो मित्रांनो. दिवसाला बऱ्याच गाड्या असतात आणि रात्रीचा ह्याचा व्ह्यू काय असा असतो. बघू शकता तुम्ही समोर एक लक्झरी येते, मस्त लक्झरी नाही सॉरी ट्रक आहे मोठा, पूर्ण लाईटिंगवाला ट्रक आहे बघा मित्रांनो. हे होईना बात बघा गेला. हा गेला गोव्याच्या दिशेने आणि इकडे राहिली आपली मुंबई. तर मित्रांनो, रात्रीचा असा काही दिसतो हा आपला हायवे. माझी तर खूप इच्छा असते मित्रांनो, मला खूप आवडतं रात्रीचा प्रवास करायला. आणि खास करून आपल्या कोकणातल्या गोवा एक्सप्रेस हायवेवरती मित्रांनो मी बरेच वेळा प्रवास केला. याच्या अगोदर माझ्याकडे गाडी होती, त्या गाडीवरून मी बरेच वेळा प्रवास केला आहे, भाडी मारलेत. तर माझी इच्छा आहे म्हणजे ड्रायव्हिंग करायचं तर आपल्या एक्सप्रेस हायवेवरती, आणि ते पण कोकणातल्या गोवा एक्सप्रेस हायवेवरती मित्रांनो. खूप मजा येते. हा जो साऊंड आहे ना, हा जो साऊंड आहे ना मित्रांनो, गाडी गेल्यानंतरला दाखवतो तुम्हाला मी. 1 मिनटं. कोणती गाडी म्हणजे मोठी गाडी आली ना, मोठी गाडी, ही मस्त आवाज येतो. बघू शकता करा मित्रांनो. आता तुम्ही इकडून येतात गाड्या मागून, हा आवाज चेक करा. तर चला मित्रांनो, आपण एक काम करू, आपण खालून जाऊ. कारण का हा एक्सप्रेस हायवे आहे आणि काळोख आहे. आता मगाशी लाईट होत्या तोपर्यंत ठीक होतं, म्हणजे रस्त्यावरती लाईट होत्या, रस्त्याच्या ज्या स्ट्रीट लाईट असतात का त्या लाईट चालू होत्या. आता त्या बंद झाल्या. त्यामुळे आपण रिक्स नको घेऊ. कारण का हा गोवा एक्सप्रेस हायवे आहे भाई. इथे आले आपली लालपरी ST, सकाळी 6:15 वाजता. काय माहीत कोणती आहे, बघू आपण. अच्छा,
मित्रांनो महाडखेड गाडी आहे. बघू दिसत नाही आपली कॅमेऱ्याची एवढी क्लॅरिटी नाही नाईटला. अशी काय आपली लालपरी सकाळी लालपरीचं आपल्याला दर्शन झालं. तर मी असं बोलत होतो मित्रांनो, माझ्या वयाची 33 वर्ष मित्रांनो, 33 इयर्स 33 वर्ष मित्रांनो मी माझी मुंबईमध्ये गेली आहे. कारण का आम्ही फक्त गावी म्हटलं होती काय आपण फक्त शिमगा आणि मे महिन्यात आंबे फडच करण्यासाठी बस. याच्या व्यतिरिक्त आपलं गावचं काय आपलं जाणं येणं व्हायचं नाही. कारण का वडिलांचा जॉब म्हणा, आपल्या शाळा म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मॅनेज करता येत नव्हतं. त्यामुळे मित्रांनो हा 33 वर्षाचा प्रवास फक्त मुंबईत घालवला हो, फक्त मुंबईत. आणि मुंबईत आपण त्या छोट्याशा घरामध्ये आणि बाकीचं तेच वातावरण, तेच सगळं, तेच गल्ली गोले बस, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि इकडे बघा मित्रांनो आजूबाजूला मस्त क्लायमेट, निसर्ग आणि हवामान तर मित्रांनो काय विचारू नका मित्रांनो, एकदम क्लायमेट सुंदर आहे, फ्रेश वातावरण आहे मित्रांनो. त्यामुळे माझा असा विचार होता मित्रांनो, म्हणजे माझं असं प्रामाणिक म्हणणं आहे की आयुष्य एकदा मिळालं मित्रांनो, फक्त एकदा. त्यामुळे ते आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. भले ते एक दिवस का होईना पण आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. खूप इच्छा होती मित्रांनो की कोकणात आपण एक दिवस तरी, म्हणजे एक दिवस राहावं पण काही दिवस आपण कोकणामध्ये काढावे, म्हणजे राहावं. फक्त यायचं आणि जायचं असं नव्हतं मित्रांनो. त्यासाठी आपला हा निर्णय होता इकडे यायचा. आणि आपण आलो तर कसं झालं मित्रांनो, आपलं गाव आहे लांजामध्ये भेळ, पण आपलं घरच इकडे. बाकी सगळं व्यवस्थित आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. पण आता मला 2 मुलं आहेत, त्यामुळे मला माझ्या मुलांचाही विचार केला पाहिजे ना. मला वाटते म्हणून ते करून मला फायदा नाही ना मित्रांनो. कारण का मला वाटते म्हणून मी जर केलं, पण ते माझ्या मुलांना पुढे त्यांचं फ्युचर आहे म्हणा, भविष्य आहे, पुढे त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, करिअर आहे. तर ॲटलिस्ट त्यांना शाळेत शिक्षण तरी व्यवस्थित मिळालं पाहिजे मित्रांनो. पण मी जिथे राहतो म्हणजे लांजा भेळमध्ये ते शाळा आहेत, शाळा नाही असं नाही आहे, शाळा आहेत, पण आपल्याला जसं पाहिजे तसे नाहीत. म्हणजे इंग्लिश मिडियम म्हणा किंवा इतर सगळं आपले जे विचार असतात त्या दृष्टीने तशी मला नाही कधी शाळा वाटली. म्हणजे मी गेलो नाही शोधायला, पण माझ्या माहितीमध्ये मी चेक केलं, पण तेवढं नाही मला वाटलं. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण महाडमध्ये राहूया. कारण का महाडमध्ये सिटी आहे, MIDC आहे, जॉब्स आहेत आणि बाकीच्या फॅसिलिटीज आहेत. आता शाळा पण आहेत. आता शाळा म्हटलं होती इथे गोवा एक्सप्रेस हायवेलाच मित्रांनो, गोवा एक्सप्रेस हायवेलाच एक गुरुकुल म्हणून एक स्कूल आहे, हिरवल एज्युकेशन सोसायटी. पण एकदम बेस्ट स्कूल आहे मित्रांनो, बेस्ट. माझ्या मुलीचं मी तिथे ॲडमिशन केलं मित्रांनो आणि मस्त स्कूल आहे, आवडली मला. आणि आपल्याला परवडणारी आहे, असं काय जास्त फीज वगैरे नाही आहे मित्रांनो. आणि शाळा चांगली आहे, शाळेतलं शिक्षण चांगलं आहे, त्यामुळे मला खूप आवडली, शाळा खूप आवडली. आणि बाकीच्या गोष्टी पण चांगल्या, जसं की निसर्ग, वातावरण आणि इतर सगळ्या गोष्टी मित्रांनो खूप सुंदर आहेत. तर आपण आता आलो आहे, तर असा विचार आहे मित्रांनो की बाबा आलो आहे तर काहीतरी करायचं आहे. आणि त्यामुळे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. पुढे तुम्हाला थोडं कसं जसं होईल तसं तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. प्रयत्न आपले चालू आहेत. आता नवीन वर्षही लागलं आहे आणि होईल. आपली जर इच्छा असेल आणि आपली करण्याची धमक असेल आपल्यामध्ये तर ते नक्की सक्सेस होतं मित्रांनो. तर अशी काय आपण सुरुवात तर केली आहे. आज पहिला दिवस आहे, 1 जानेवारी 2026 मित्रांनो. तर येणाऱ्या वर्षामध्ये खूप काही करायचं आहे मित्रांनो. जेवढं रगडता येईल ना तेवढं रगडायची, पण सक्सेस व्हायचं आहे मित्रांनो, हे ठरवलं आहे आणि ते आपण करणार मित्रांनो. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो, तुमची साथ पाहिजे. कारण का तुमची साथ असेल ना मित्रांनो तर थोडं मला सोपं पडेल बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओज माझे. आणि आता मी असा विचार केला मित्रांनो की आपण आलो आहे कोकणात, तर कोकण आपलं बघण्यासारखं आहे मित्रांनो. कोकणात जे बघण्यासारखं आहे ते कुठेच बघण्यासारखं नाही आहे मित्रांनो. त्यामुळे कोकणामध्ये खूप काय बघण्यासारख्या गोष्टी आहेत, खूप काय ठिकाणं आहेत. तर ते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे मित्रांनो. ते सगळे ब्लॉग्स बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मित्रांनो. तर कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो प्लीज. आणि सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि असेच आपले व्हिडिओ बघा, खूप मजा येईल तुम्हाला आपले व्हिडिओ बघण्यासाठी. हा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो, स्टार्टिंग आहे, पण याचा एंड नक्की आपण एकदम धमाकेदार करणार आहोत मित्रांनो, यात काही डाऊट नाही. तर चला बघू शकता मित्रांनो, इथे आपला गाव, आपला लांजा 184 किलोमीटर मित्रांनो. चेक करा, आपण
मुंबईवरून महाडमध्ये यायला मित्रांनो आपल्याला 168 किलोमीटर्स लागतात मित्रांनो. आणि महाडमधून पुढे जायला लांजाला माझ्या गावी 184 पुढे 184 किलोमीटर्स. आपण बरोबर सेंटरला मित्रांनो आता आहोत. म्हणजे आपण सुरुवात चांगली केली आहे. आणि जो आपण सेंटर पॉईंटला येऊन आपण थांबलो आहे. आता ठीक आहे, आता इथे आलो आहे तर इथे काहीतरी मार्ग काढायचा आहे आणि आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे मित्रांनो आपल्या गावाच्या दिशेने. चेक करा लांजा. आणि नक्कीच मित्रांनो एक दिवस आपण आपल्या गावी जाऊन राहणार हे नक्की आहे. तर तुमचा सपोर्ट असेल तर हे सर्व शक्य होईल मित्रांनो. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि माझी मेहनत तर आहे मित्रांनो, इथे मेहनत करायला तयार आहे, पण तुमचा थोडा सपोर्ट पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा प्लीज. तर मित्रांनो असं काय आपला गोवा एक्सप्रेस हायवे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि आता झाली आहे सकाळ, बघा गाड्या बऱ्याच येत आहेत. हे आहे सकाळचं वातावरण गोवा एक्सप्रेस हायवेचं मित्रांनो, महाडमधलं. बघा किती सुंदर आपला गोवा एक्सप्रेस हायवे मित्रांनो. सॉरी मित्रांनो, थोडा प्रॉब्लेम झाला. आणि पण काही करायला गेलो ना मित्रांनो की प्रॉब्लेम हा होतोच. त्याशिवाय आपलं काम कधी होत नाही. मोबाईलचं स्टोरेज झालं फुल त्यामुळे ते डिलीट करत बसलो. काही इश्यू नाही मित्रांनो, कारण का हे सगळं होतंच आपल्या लाईफमध्ये. प्रॉब्लेम नाही ना तर आपली लाईफ कधीच व्यवस्थित चालणार नाही मित्रांनो. त्यामुळे ठीक आहे. आणि इथे बघू शकता मित्रांनो हा असा बोर्ड लावला आहे. हा असा बोर्ड आहे मित्रांनो. आपण गावी जाताना नक्कीच हा बोर्ड तुम्ही कधी ना कधी बघितला असाल. MIDC महाड रत्नागिरी पणजी पुढे. तर इथपर्यंत आपण आलो आहे. आता इथून आपण पुन्हा मागे जाऊ आपल्या घरापर्यंत. म्हणजे आपला वॉक कंप्लीट होईल, सकाळचा मॉर्निंग वॉक. कारण का आपल्या गोवा एक्सप्रेस हायवेचं इथे काम चालू आहे. पुढपर्यंत हा सिंगल रोड ठेवला आहे आणि इथून डायव्हर्जन दिलं आहे मित्रांनो, बघू शकता. तर कोणी येत असाल गोवा एक्सप्रेस हायवेवरती मुंबईवरून किंवा इथून जर मुंबईला जात असाल तर सेफ्टी फर्स्ट आहे मित्रांनो. तर स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित लक्षपूर्वक गाड्या चालवा. रात्रीचा जो प्रवास आहे तो तर तुम्ही थोडा टाळता आला तर टाळा, कारण का ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस असतात मित्रांनो रात्रीचं. आणि आता गावामध्ये कोकणामध्ये धुकं खूप आहे. धुकं खूप म्हणजे खूप एवढं धुकं आहे ना की बाबा पुढचं काही दिसत नाही. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास टाळा शक्यतो, असं मी सांगेन. ठीक आहे. फायनली मित्रांनो आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि आता आपण चाललो घराच्या दिशेने. घराच्या दिशेने जाता जाता मला एक सुंदर दृश्य दिसलं, त्यामुळे म्हटलं ते तुमच्यापर्यंत शेअर करावं, तुमच्याबरोबर शेअर करावं. त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. तर चला आपण ते दृश्य बघू. मित्रांनो बघू शकता इथून आपण चाललो तो घरी घरच्या दिशेने, पण इथून मला एक दृश्य दिसलं आणि ते दृश्य खूप सुंदर होतं मित्रांनो. सुंदर होतं म्हटण्यापेक्षा सुंदर आहे, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा मित्रांनो, हे एक नंबर दृश्य आहे मित्रांनो, एक नंबर. ही आपली नदी मित्रांनो, हे आहे नदीचं दृश्य, सुंदर असं मित्रांनो. खूप खोल नदी आहे मित्रांनो, खूप पाणी आहे नदीला बघा. आणि कदाचित त्याच्यामध्ये मी ऐकलं आहे असं की मगर वगैरे पण आहेत. त्यामुळे एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. हे बघा सकाळचं हे दृश्य, हे सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. आणि वर इकडे सूर्यनारायण अजून आपल्या आलेले नाही आहेत, सूर्यदेव आपल्या आलेले नाही आहेत मित्रांनो. लवकरच सूर्यदेव आपल्याला दर्शन देतील मित्रांनो. पण तोपर्यंत आपण पुढे जाऊ, पुढे मार्गस्थ होऊ. जिथून कुठून तुम्हाला दाखवता येईल तिथून मी तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन नक्की घडवून देईल. तर कंटिन्यू राहा तुम्ही मित्रांनो. तर आपण जाऊ पुढे. इथून गोवा एक्सप्रेस हायवेवरून जर तुम्ही गोव्याच्या दिशेने येत असाल तर हायवेलाच इथे आहे श्री सद्गुरू समर्थ नाश्ता हाऊस. इथे चहा कॉफी नाश्ता मिळतो मित्रांनो. आणि याच्या पाठीमागेच सावित्री नदी आहे, तर तुम्ही नाश्ता आणि नदीचा व्ह्यू एन्जॉय करू शकता.
तर कधी आलात तर इथे व्हिजिट करा, छान मिळतं इथे. तर अशा प्रकारे आपला काही हा व्ह्यू होता मित्रांनो. तर चला आपण पुढे जाऊ, आपल्या मार्गस्थ होऊ आपल्या दिशेने घराच्या. तर ही गेली आपली लाल परी मित्रांनो. तर चला होऊ शकता आणखी एक आली आपली लाल परी. ही लाल परी जी आहे ना मित्रांनो, ही हायवेवरून जेव्हा जाते ना, तिचा थाटात जाते, ती थाटात, तिचा नाद नाही मित्रांनो, नाद नाही. एवढं भारी वाटतं ना मित्रांनो, अक्षरशः मन प्रसन्न होतं मित्रांनो एकदम. तर चला कंटिन्यू राहा असंच आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आता आपण निघालो आपल्या घराच्या दिशेने सरळ. तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो आणि मोबाईलमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ इथे थांबवतो. तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा बाय बाय. तर मित्रांनो एवढा वेळ आपण ज्या गोष्टीची वाट बघतो, जी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, ते आपले सूर्यदेव आलेले आहेत. तर सूर्यदेव आलेले आहेत आणि सूर्यदेवाने दर्शन दिलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आपले सूर्यदेव. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही दर्शन घ्या. 1 जानेवारी 2026 हा पहिला सूर्योदय मित्रांनो, सूर्य उगवलेला आहे. तर चला या सूर्यदेवाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या कामाला नक्की लागू आपण आणि येणारा सूर्य आपण असाच पाहू सकाळी सकाळी.